ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। पेण तालुक्यातील वाशी खारेपाट भागात कावीळ या साथीच्या रोगाने थैमान घातलंय। यातच वढाव येथील पूर्वा प्रमोद म्हात्रे या अवघ्या 13 वर्षीय मुलीला कावीळ होऊन तिचं वेदनादायी निधन झालंय। यामुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे। येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 6 रुग्णांची नोंद झाली आहे। तसंच काही रुग्ण खासगी रुग्णालयात जात असल्याने यंत्रणेला रुग्णांचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही। या रोगराईमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। नुकतंच कावीळमुळे दीव गावातील साईश म्हात्रे या 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता। ही बातमी ताजी असतानाच आता वढाव गावातील पूर्वा म्हात्रे या 13 वर्षाच्या मुलीला कावीळमुळेच आपला जीव गमवावा लागलाय। पूर्वाला कावीळची लागण झाल्यानंतर तिला प्रथम पेणमध्ये रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं। मात्र तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने तिला 7 दिवसांपूर्वी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। परंतु या आजारासोबत पूर्वाची झुंज कमी पडली आणि कावीळसारख्या रोगाने पूर्वाचा मृत्यू झाला। अवघ्या 13 वर्षीय पूर्वाच्या अकाली जाण्याने म्हात्रे कुटुंब दुःखाच्या खाईत गेलंय, तर परिसरात देखील दुःखाचं सावट पसरलं आहे। पेण आणि खारेपाट विभागात 3 दिवसाआड कमी दाबानं पाणी पुरवठा सुरू आहे। हे पाणी अत्यंत अशुद्ध असून त्यामुळेच कावीळ रोगानं थैमान घातलं असल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत। पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी खारेपाट विभागातील अनेक समाजसेवकांनी आमरण उपोषण करून प्रशासनाकडून 766 करोड रुपयांची पाणी योजना मंजूर करून घेतली आहे। निवडणुकीचे वारे वाहत असताना घाईघाईनं या योजनेला मान्यता मिळाली, मात्र योजना कशी अस्तित्वात येणार याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे। त्यातच अशुद्ध पाण्याने 2 बळी गेलेत। या गंभीर समस्येकडे प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेण्यात येत नसून संपूर्ण दुर्लक्षित धोरण अवलंबण्यात आलं आहे। अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे आणखी किती बळी गेल्यावर राजकीय नेते आणि प्रशासन दखल घेतील असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। पाणी टंचाई या विषयाचं भांडवल करून आणखी किती वर्ष आणि किती वेळा निवडणुका जिंकायच्या असा टीकेचा सूर आता सर्वसामान्यांमधून ऐकण्यास मिळत आहे। वादळवारा लाईव्ह साठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।